आपण साजरा करत आहोत. त्यासाठी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्याख्यान महर्षी वैराग्यमूर्ती ज्ञान महर्षी श्री दिगंबर मुनी बाबा अंकुळनेरकर वडनेर भुजन अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. मी बाबांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी. श्री चक्रधर स्वामी की जय. शाल आणि श्रीफळ देऊन सारंगभाऊ सावणे बाबांचं स्वागत करीत आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. त्यानंतर परमपूज्य परमवंत अभिषेक मुनी दादा यांचं स्वागत चेतन भाऊ करत आहेत. त्यानंतर परमपूज्य परमवंत शुद्ध योगेंद्र मुनी दादा यांचं स्वागत करण्यासाठी मी श्रेयस भाऊ खवले यांना आवाज देतोय. हातात द्या. यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी दीप प्रज्वलन करायचं आहे. त्यासाठी मी आदरणीय व्याख्यान महर्षी वैराग्यमूर्ती श्री दिगंबर मुनी अंकुळनेरकर वडनेर भुजनकर यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून सुरुवात करावी. हॅलो हॅलो. बालकृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दीपेन लोकांना जयती, अंधकाराला प्रकाशाकडे नेणारा, तिमिरातून तेजाकडे, अज्ञानाकडून अंधाराकडे, दुःखातून आनंदाकडे नेणारा हा प्रकाश सर्वदूर पसरावा. यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेसाठी मी श्रेयस भाऊ खवले यांना निमंत्रित करतो. दंडवत प्रणाम. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. दिनांक 25 फेब्रुवारी 2022 हा आपला 53वा या मंदिराचा वाढदिवस.
आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सर्वश्रुत व्याख्यान मार्तंड दिवाकर मुनी दिगंबर मुनी अंकुल नेरकर बाबा वडनेर भुजंग निवासी. त्यांचा परिचय निश्चितच आपल्या प्रत्येकाला आहे, कारण ते आपल्याशी नेहमीच संबंधित आहे. त्यांचं व्याख्यान हे चालूच राहावं आणि आपण ऐकत राहावं. ज्ञानसत्र, खरं ज्ञानसत्र आणि त्यात कडवे बोल सुद्धा, आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याची दिशादर्शकता त्यांच्या व्याख्यानामध्ये नेहमीच असते. असे या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि याचे व्याख्याते सुद्धा व्याख्यान मार्तंड दिगंबर मुनी अंकुल नेरकर या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. वास्तविकामध्ये या कार्यक्रमाची इतिहास सांगत असताना या मंदिराची जी अवस्था आधी होती त्याच्या सुधारणेमध्ये झालेला बदल आपण याच वेळी बघत आहोत. आणि त्यासाठी लागलेली जी खरी कसरत आहे, कारण ज्यावेळी आमच्या दिवाकर मुनी बाबा पंजाबी यांच्या हाती हे मंदिर आलं, त्या क्षणी कुठलीच वाट नव्हती, कंपाऊंड नव्हतं, मागची जागा कुठेतरी अस्ताव्यस्त अवस्थेत कोणीतरी ग्रहण केलेली होती. आणि अशा अवस्थेमध्ये इतरांचा आजूबाजूचा विचार करता त्यांनी ज्या कठोर अशा वाटेतून ही वाट आज आपल्यासाठी मोकळी करून दिली आणि कुठलाच काटा त्यांनी आपल्यासाठी ठेवला नाही. परमेश्वराच्या ची वाट ज्यांनी आपल्याला दिली असे इथले व्यवस्थापक आणि सर्वस्वी करते धरते ज्यांनी आपल्याला एका वाटेवरती लावलं. दातृत्वदाते भरपूर असतात. जसं एखाद्या पाण्याचा भरपूर असा प्रवाह एखाद्या विशिष्ट दिशेने सोडला आणि त्याला जर वाट दिसली नाही तर तो विध्वंस करतो, परंतु जर त्याला योग्य वाट मिळाली तर त्याचं जे ज्वलन आपल्याला प्रगतीच्या रूपानं या मंदिराचं दिसत आहे. आपण आधी जर आपल्या परमसज्य ज्यांच्याकडे जर आपली अपार अशी श्रद्धा होती, ज्यांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवला, वेळी आपल्याला रागवले आणि रागवण्यात सुद्धा ज्यांचं प्रेम आपल्याला मिळालं, असे या मंदिराचे व्यवस्थापक जे आपल्या सध्या नाहीत, पण त्यांची आठवण, त्यांची उणीव मात्र नेहमी जाणवत राहील असे परमश्रद्धेय दिवाकर मुनी पंजाबी बाबा, आपण त्यांना दत्ताबाबा म्हणतो. आणि त्यांनी ही आपल्यासाठी मंदिर खुलं करून दिलेलं आहे. आणि भरपूर अशी मेहनत, सुरुवातीला आपण स्वयंपाक करायचो, भांडे सुद्धा करंजगाववरून आणावे लागायचे. आज आपल्या या ठिकाणी भांड्यांची व्यवस्था आहे, स्वयंपाक खोलीची व्यवस्था आहे. त्यासोबतच आज हा जो हॉल उभा राहिलेला आहे, तो हॉल कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांनी उभा केला हे फक्त तेच सांगू शकतात. आणि त्यांचं दातृत्व या मंदिरासाठी, हे मंदिर उभं राहण्यासाठी फार मोठं आहे. आणि आपलं करंजगाव निवासी या ठिकाणी नेहमीच आपली ये जा राहत असते आणि त्यांच्यातूनच आपण हे सर्व बघत आहोत. आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्याला बाबांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे, ज्ञानसत्र घ्यायचं आहे. त्यामुळं मी रजा घेतो, आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सकाळी जेवण नाही केले का? धन्यवाद श्रेयसला. त्यानंतर परमहंत श्रद्धेय लाईव्ह आहे, अभिषेक मुनी दादा लाईव्ह आहे. यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात. तू नित्य स्वयं प्रकाश, तू ते बोलावया देवा कैचा पैसू, तुझी माया शक्तीचा डोळला सो, लागला ब्रह्मादिका, लागला ब्रह्मादिका. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. थोडस जय तर म्हणायचं.
म्हणजे असा उत्साह वाटतो जय म्हटल्यानंतर, आनंद वाटतो, मनावरती काहीतरी दडपण असल्यासारखं असं वाटत नाही. म्हणून जय म्हणायला पाहिजे. आणि जय म्हटल्यानंतर आपल्या कर्माचा नाश होतो हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे. देवाचं नाव घेतल्यानंतर कर्माचा नाशच होत असतो. म्हणून देवाचं नाव घ्यायला लाजायचंही नाही आणि देवाचं नाव घेण्यासाठी आळसही करायचं नाही. यासाठी सर्वप्रथम आपण म्हणूया श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी पाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय. असो. चला, जेवढा निघाला तेवढाच सही. कुरा येथे आज होत असलेला हा पंचावतार उपहार महोत्सव, तसेच हे ज्ञानसत्र आणि या ज्ञानसत्राला उपस्थित परमपूजनीय आदरणीय आचार्य प्रवर महंत श्री वडनेर भुजंग निवासी बाबाजी, तसेच या महोत्सवाला, या कार्यक्रमाला उपस्थित साधू संत मंडळी, सद्गृहस्थ, वासनिक, भिक्षुक, नामधारक आणि बालगोपाल, सर्वप्रथम आपण बघितलं की इथे आपण दीप प्रज्वलन केलं बाबाजींच्या हस्ते. ज्ञानाने ज्ञान उजळीले, म्हणजे एका ज्ञानापासून दुसरा ज्ञानाचा दिवा लावला. तर मी जो श्लोक म्हटला सर्वप्रथम की तू नित्य स्वयंप्रकाश, तू ते बोलावया देवा कैचा पसू, तुझ्या माया शक्तीचा डोळला सू लागला ब्रह्मा. परमेश्वर हा कसा आहे? परमेश्वर हा स्वयंप्रकाश आहे. परमेश्वराला इथल्या कुठल्याही प्रकाशाची, इतर कुठल्याही प्रकाशाची आवश्यकता नाही. आणि याचं जिवंत उदाहरण आणि प्रमाण म्हणजे लीळाचरित्रामध्ये आहे. येळापूरची एक लीळा आहे. येळापूर म्हणजे वेरूळची एक लीळा आहे. तुम्ही सर्वांनी केलं की नाही मला माहिती नाही वेरूळ, आणि ज्यांनी केलं असेल त्यांना माहीतच असेल की वेरूळची एक लीळा आहे. दादोसान समवेत अनेक भक्तजन येळापूरकडे निघालेले असतात, म्हणजे वेरूळकडे निघालेले असतात. आणि जाता जाता त्यांना कटक देवगिरीकडे निघालेले असतात. आणि जाता त्यांना असं समजतं की इथे स्वामी महाराजांचा मुक्काम आहे. इथे म्हणजे वेरूळला स्वामी महाराजांचा मुक्काम आहे. आणि हे समजल्यानंतर ते वेरूळला जातात. तिथे गेल्यानंतर त्यांच्या सोबत उपाध्यबास असतात, जाणोपाध्य, जे अगदी लहान आहेत, छोटेसे आहेत, पण ते स्वामींचे भक्त आहेत. आणि त्या उपाध्यबासांना ते सांगतात की बघ बटिका, जाऊन बघ बरं की गोसावी असी कैसा अवसरू असे, म्हणजे स्वामींच्या ठाई कसा अवसर आहे, स्वामींची काय खेळ क्रीडा चालू आहे, कुठली लीळा चालू आहे, जरा जाऊन बघ बरं. आणि मग दादोस मुख्य करून जे बाकीचे असतात ते पाने पोफळ घेण्यासाठी हाटबटीमध्ये म्हणजे बाजारामध्ये जातात. पाने पोफळ जे काही द्रव्य वगैरे पूजा द्रव्य असेल ते खरेदी करतात. आणि इकडं बटिका म्हणजे जानोपाध्यांना ते स्वामींच्या जवळ पाठवतात की तिथे काय चालू आहे बघायला. आणि इकडं बऱ्याच दिवसाचं चाललं असते की बाईसा म्हणते बाबा सांपे कवणी दिसत नाही, कोणी येतच नाहीये. आजकाल बघत आहे, आपणही बघतो की आपण जर एकटं असलं आणि आपल्याकडे जर कोणी आलं नाही तर आपण म्हणतो कोणी आलं नाही, कोणी जावई आले नाही, मुलगी आली नाही, है इवाई आली नाही, असं आपलं चालू असते काहीतरी. अशा प्रकारे आपल्याला करमत नाही, कोणी ना कोणी पाहिजे असतं. आणि म्हणून बाईचा म्हणते की बाबा कोणी येत नाहीये, कोणी भक्तजन नाही आले. आणि स्वामी महाराज सांगतात की बाई भक्तजन येते, तुम्ही पाणी भात करा. आणि मग बाई त्यांना पाणी भात करायला सांगतात. आणि तेवढ्यामध्ये बटिका इकडे येतात. संध्याकाळची वेळ आहे, अंधार झालेला आहे. आणि आल्यानंतर त्यांनी कवाड वाजवलं, दरवाजा वाजवला. वाजवल्यानंतर
बाईसा म्हणतात, बाबा आता या वेळेला एतुक्या वेळा कोण आलं असेल, कोण आलं असेल बरं? मग बाबा म्हणतात, बाई बघा सांगोसरीचा जो आला असेल तो तर नव्हे, म्हणजे चांगदेव भट नावाचे त्यांचे ते परममित्र असतात, त्यांच्यासोबत जो आला होता तो तर नाही. आणि मग बाईचा जेव्हा कवाड उघडते आणि बटिका म्हणजे जाणोपात बाईसांना दंडवत करतात आणि खरंच ते जे सांगोसरीचे म्हणजे चांगदेव भटांसोबत आलेले असतात ते आलेले असतात जानोपाध्याय, पण त्यावेळेस चांगदेव भट सोबत नसतात, जानोपाध्याय एकटेच असतात. आणि म्हणून मग ते समोर जातात, स्वामी महाराजांना दंडवत करतात. दंडवत केल्यानंतर त्यांना स्वामी महाराज क्षेम कुशल विचारतात आणि त्यांच्या मनामध्ये असं येते की बाईचा थोडीशी वाती लावतील तर मला स्वामींची श्रीमूर्त बघायला दिसेल. आणि असं मनामध्ये म्हटल्यानंतर, मनामध्ये असं भावल्यानंतर लगेच काय होतं की स्वामींच्या श्रीमूर्तीपासून भगकरी ऐसा प्रकाश पडला. स्वामींच्या श्रीमूर्तीपासून प्रकाश पडला. आणि म्हणून आपल्याला ही ओवी सांगते की तू नित्य स्वयंप्रकाश, जो नित्य आहे असा परमेश्वर, तो निरंतर स्वयं प्रकाशमान आहे. स्वतःच्या स्वस्वरूपाने तो प्रकाशमान आहे. स्वामी म्हणतात, देव तो काही अन्य प्रकाशक, परमेश्वर तो अन्य प्रकाशक आहे का? नाही. त्याला काही इतर प्रकाशानं बघावं लागतं का? नाही. अंधार पडला आणि बॅटरी लावली, अंधार पडला आणि हे लावली, काय म्हणतात त्याला, मेणबत्ती लावली, वात लावली आणि आपण बघतो, तसं परमेश्वर असं नाही. स्वतःच्या स्वस्वरूपानं परमेश्वर प्रकाशमान आहे. आणि म्हणून स्वतःच परमेश्वर जसा प्रकाशमान आहे त्याच प्रकारे परमेश्वराचं ज्ञान, त्याच प्रकारे परमेश्वराचा धर्म सुद्धा स्वस्वरूपाने प्रकाशमान आहे. आणि हे ज्ञान, हा धर्म, हे जाणून घेण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये प्रकाश असायला हवा, आपल्या हृदयामध्ये प्रकाश असायला हवा. आपण परमेश्वराला जाणून घेणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे आपल्या हृदयामध्ये प्रकाश निर्माण होईल. आणि परमेश्वर कसा प्रकाशमान आहे, त्याचं ज्ञान कसं प्रकाशमान आहे आणि हा धर्म कसा प्रकाशमान आहे हे आपल्याला समजेल. आजचा हा पंचअवतार उपहार महोत्सव, सद्भक्त श्री सारंग भाऊ यांना मी या पंचअवतार उपहाराच्या अनंत कोटी हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांनाही शुभेच्छा देतो आणि माझ्या या लांबलेल्या तुटक्या मुटक्या शब्दांना विराम देतो. दंडवत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद बाबा. त्यांना ज्या गोष्टीची आपण वाट बघत आहोत ते आदरणीय व्याख्यान महर्षी वैराग्यमूर्ती श्रद्धेय श्री दिगंबर मुनी बाबा अंकुळनेरकर वडनेर भुजंग यांचं व्याख्यान होणार आहे. तरी मी बाबांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या ध्यान सत्राला सुरुवात करावी. शिरे चारुतरु प्रशोभितवने मांसाटी भारवन वाचा शमली शमलिति वितरन पीयूष वर्षन प्रभो निशेषम शमयनलर्कनुपते तापस्त्रयं लीलया तं दत्तं प्रणम्य समस्तविदुषाम् ईशं गुणानां निधिम् ईशं गुणानां
तया नमन माझे श्री गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा तोपकार न फिटे मज कदा देवा परमानंदा तूच भेडी देवा परमानंदा तूच भेडी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय नाश्ता नाही दिला तयार एवढ्या लांबून आले करंजगाववरून नाही अरे आवाज की दुनिया जोपर्यंत आपण ते काय म्हणतात ना जे बोलतात त्याचे काय विकल्या जातात श्री दत्तात्रेय महाराज की जय अत्यंत पवित्र असं स्थान श्री प्रभू बाबांच्या चरण कमळाने ही जागा पवित्र झालेली आहे. केवळ जागाच पवित्र नाही, इथं असलेले सद्भक्त ज्यांनी श्री प्रभू बाबांना दरवर्षी 2 वस्त्र द्यायचे, एक विकत द्यायचे आणि एक दान म्हणून द्यायचे. दान दातृत्व करणं हे केवळ श्रीमंताचेच काम आहेत असं नाही. जर तुमच्यात भाव असेल, श्रद्धा असेल, तर सामान्य माणूसही दातृत्व करू शकतो. हीन जातीतलाही दातृत्व करू शकतो. त्याच्यात जर भाव असेल, श्रद्धा असेल, प्रीती असेल, साक्षात परमेश्वर. श्री गोविंद प्रभूंचे नाव आहे गुंडम. काय आहे अर्थ गुंडमाच्या? ज्या श्री प्रभू बाबांना चिद्धव म्हणतात, मायेच्या पती म्हणतात, तो गुंडम संपूर्ण जगाला व्यापून घेणारा, संपूर्ण जगाला व्यापणारा आणि तो परब्रह्म परमेश्वर त्या भक्ताचे वस्त्र पांघरतात. केवढी थोरवी असेल त्या भक्ताची. आपण ज्या जागेवर बसलेलो आहेत, ज्या स्थानाच्या जवळ आपण बसलेलो आहेत, केवढं महान पवित्र असं स्थान आहे. त्या भक्ताची लीळा आपण आठवायची आहे. केवळ लीळाच आठवायची नाही, तर आपणही एक व्रत घेतलं पाहिजे दातृत्वाच्या, दानाचं. जसा तो भक्त श्री प्रभू बाबांना वस्त्र देत होता, आपणही स्थानाजवळ काहीतरी दातृत्व करायला पाहिजे. हे स्थान जे चतुर्विध साधन आहे, ज्याच्यावरती कैवल्याचं मंदिर उभं आहे, त्या चतुर्विध साधनावरूनच आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचता येते. प्रसंग आहे पैठणच्या. सारंग पंडित स्वामी महाराजांना वेळोवेळी घरी घेऊन जातात, देवाला जीव घालतात, पूजा करतात. मात्र त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा स्वामींना ते जीव घालतात. मात्र त्या क्रियेचे जे स्वरूप आहे, परमेश्वराला जीव घातल्यानंतर
जे कैवल्य दान लागावं, कैवल्य मिळावं, प्रेम मिळावं, ते मिळत नाही. त्याला कारण काय? त्याची श्रद्धाच नव्हती. जोपर्यंत तुमची श्रद्धा नाही तोपर्यंत परमेश्वर तुमच्या कुठल्याच वस्तूचा स्वीकार करत नाही. ती केल्या जाते मायाद्वारे, त्याला काही उपयोग नाही. सारण पंडित मग क्रिया का करत होते? जर त्यांची श्रद्धा नव्हती तर क्रिया का करत होते ही एकदा आपण समजून घेतलं पाहिजे. एक दिवस स्वामी महाराज फिरायला चाललेले असतात. चास नळी त्या बाजूला फिरायला गेलेले आहेत. सारंग पंडिताला समजलेलं आहे. कास्ता हरिदेव पंडितांनी त्यांच्या कानावरती एक गोष्ट सांगितली तर इथं असे एक स्वामी महाराज आलेले आहेत. काय त्यांचं सौंदर्य, काय लावण्य, काय ऐश्वर्य, काय तेज आहे. सारंग पंडित स्वामींच्या जवळ येत आहेत. साष्टांग दंडवर घालतात, स्वामींच्या जवळ बसतात आणि स्वामींना विचारतात, जी जी द्वापरी श्रीकृष्ण प्रभूपासून एक आनंद मिळायचा, अकारण आनंद, कुठलाही पदार्थ न सेवन करता मिळालेला आनंद, कुठल्याही इंद्रियाद्वारे न मिळणारा आनंद, तो आनंद आजकाल कुठं मिळतो काय? प्रश्न आहे त्यांच्या. त्यावेळेस स्वामी सांगतायत, पाहिजे पुसीजे चर्चिजे, जयापासून आती तयापासून आती, पहा पुसा विचारा. आणि स्वामींनी अचानक त्यांच्या अंतःकरणात आनंदाच्या झरा प्रगट केलेला आहे. अर्धा एक तास पर्यंत स्थिती झालेली आहे, आनंद झालेला आहे. त्या देवाबद्दल त्यांना त्या वेळेस असं वाटलं का वा. तो आनंद त्यांना प्राप्त झाल्यानंतर सारंग पंडित स्वामींना सांगतात, महाराज घरी चला जेवायला. जात असताना रस्त्यामध्ये एक मंदिराचं बांधकाम चालू असते. स्वामी त्यांना विचारतात, पांड्या हे देऊळ कवण करीत असे पा, हे देऊळ कोण बांधते आहे? त्यावेळेस सारंग पंडित स्वामींना सांगतोय, महाराज हे मंदिर महादेव राजाची पत्नी वैजाई, भद्रकार वैजाई ती करते. केवळ मंदिरच करत नाही तर जे विद्वान ब्राह्मण आहेत, जे पंडित आहेत, त्यांना दानही देते, वृत्ती देते. स्वामी त्यांच्याकडे पाहतायत, पांड्या मग तुम्ही घ्या ना. जी महाराज आम्ही काही पंडित, फक्त नावाचे पंडित. काही लोकांची आडनाव असतात ना, पंडित, शास्त्री. कुठले शास्त्री नाही, ते कुठलाच अभ्यास नसतो शास्त्री. काय प्रकार काय होतो ते म्हणतात, जी जी आम्ही निबुद्ध निर्बुद्ध आहोत. स्वामी सांगतात, जा तुमचं नाव आधी लिहिल्या जाईल, तुम्हाला वृत्ती मिळेल. लक्ष द्या, देवा काय सांगतोय. ते निघाले पैठणला. आवाज कसला आहे? देवगिरीला पोचले. भद्रकार वैजाई सिंहासनावर बसलेली असते. त्यांच्याजवळ महान विद्वान परीक्षा घेणारे ती बसलेले असतात आणि एकेकाचं नाव विचारल्या जाते.
सारंग पंडिताची पाळी आली, नंबर आला. त्यांना विचारतायत आपण कोण? आम्ही पैठणकार सारंग पंडित. बस ऐकल्यात बरोबर. ती वैजाई म्हणते, लिहा गा यांचं नाव वै. त्या सारंग पंडिताला वृत्ती दिल्या जाते. दर वर्षाला 60 चौथरी आसू, 1 दासी, 1 म्हैस आणि शेताची पाटी 4 एकराची दरवर्षी दिल्या जाते. ते सारंग पंडित देवगिरीवरून आले. स्वामींच्या कृपा प्रसादानं त्यांना हे मिळत होत, म्हणून सारंग पंडित स्वामींना जेवू घालत होते. लक्ष द्या, सारंग पंडितांनी स्वामींना 60 वेळा जीव घातलेला आहे. मात्र एकही वेळेस त्यांची क्रिया लेखी लागली नाही. का लागली नाही त्याचं कारण लक्षात घ्या. माणसाची जी अपेक्षा असते ना, ती फार विचित्र असते. या अपेक्षेमुळे आपल्याला दुःख भोगावं लागते. एक संन्यासी असतो, त्या संन्यासाला तहान लागलेली आहे. जेरुसलेम सारखं राजस्थान मध्ये जे ठिकाण आहे, जिकडे तिकडे विराण आहे, जिकडे तिकडे वाळवंट, आणि त्या वाळवंटाच्या जंगलातून चाललेले आहे. रेतीच रेती. उन्हाळ्याचे दिवस आहे, ग्रीष्म ऋतू तपत आहे, तहान लागलेली आहे. पाणी कुठे मिळेल याचा ध्यास आहे. आणि अचानक काही अंतर चालत गेल्यानंतर एक त्यांना जलाशय दिसतोय. त्यांचे डोळे चमकतात. जलाशय पाहिलाय त्यांनी, अत्यंत स्वच्छ आणि निर्मळ पाणी. आणि तिथं पडलेलं असते त्या काठावर एक भांड, लाकडी भांड. त्यांना किती आनंद झाला. तहान लागलेले, जलाशय भेटलेला आहे, भांडही सापडलेलं आहे काठावरतीच. ते भांड उचललं, हातानं काय पाणी प्यावं, त्यानं त्या जलाशयात ते भांड बुडवलेलं आहे. आणि पाण्याचा घोट जसा घेतात तसं पाणी फेकून दिलंय. निराशा पदरी पडली, कारण ते पाणी एवढं कडू असते. त्याला वाटलंय 2-4 घोट जर आत गेले तर आपण मरून जाऊ, त्याच्यापेक्षा न प्यालेलं चांगलं. ते भांडा हातात घेतलं आणि ते निघाले. पाण्याचा शोध घेतायत. आता पाणी कुठं चांगलं सापडते. अजून थोडस पुढे गेलेले आहेत, अर्धा 1 मैल, आणि जलाशय त्यांना सापडला. तिथे एक साधू बसलेले असतात. हे गेले, तेच भांड आहे, भांड बुडवलंय, पाणी पिताय, पुन्हा कडू लागलेलं आहे, फेकून दिलंय. ते पाणी फेकलंय, तोंडातून बाहेर काढलंय. साधू बसलेला असतो. तो साधू म्हणतो, काय झालं? म्हणे एवढं कडू जर हे पाणी. म्हणे पाणी कडू जर नाही, जवळपास 40 वर्ष मला होऊन गेले. हे पाणी मी पितोय, याच्यावरती मी जगतोय. हे पाणी कडू नाहीये, गोड आहे. मात्र तुमच्याजवळ जे भांड आहे ते भांड निश्चित विष वल्लीच असेल. ते भांड टाकून द्या ना, हातानं पाणी प्या. ज्यावेळेस हातानं पाणी पितो ते पाणी अत्यंत गोड आणि मधुर लागते. मित्र हो, ही कथा आहे एक.
या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते ते महत्वाचे आहे. ते जे भांड आहे ना, त्या भांड्यानं तो पाणी पितो, त्याच्यामुळे ते पाणी कडू लागते. तसं आपण संसार करतो, परमार्थ करतो, पण आपलं जे भांड आहे, कुठलं भांड आहे आपल्याजवळ? अपेक्षा. जोपर्यंत तुमच्या अंतःकरणातली अपेक्षा जात नाही, तोपर्यंत संसार देखील तुम्हाला गोड वाटत नाही. या संसारात सुख न वाटण्याचं कारण अपेक्षा तुमच्या जवळ आहे. तसंच परमार्थामध्ये जे उतरलेले आहेत त्यांनाही जर अपेक्षा असेल तर परमार्थ त्यांच्या कधीच मधुर आणि मिठा होत नाही. भगवंताने गीतेत सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुर माते संगोष्ट कर्मणी. कर्म करा, मात्र कर्म ते निष्काम असलं पाहिजे. मात्र आमचे कर्म सगळे कामिक असतात. आपले सगळेच कर्म अपेक्षायुक्त असतात. त्याच्यामुळे दुःख आपल्या वाट्याला येते. सारंग पंडितात ही होती एक अपेक्षा, ज्याच्यामुळे तो देवाला जीव घालायचा. त्याच्यामुळे त्याला प्रेम जे व्हायला पाहिजे ते झालं नाही. मी तुम्हाला काय सांगत होतो त्या मुद्द्याकडे वळतो आहे मी. सारंग पंडित, त्याच्या ठिकाणी ती श्रद्धाच नव्हती. स्वामी सांगतात, बाई आधी येत बुद्धी, मग येथीच्या परिवारावर बुद्धी. आधी आमच्यावर बुद्धी नाही तर परिवारावर कुठली? आपली श्रद्धा परिवारावर, चतुर्विध साधनावर जोपर्यंत नसणार तोपर्यंत तुम्ही परमेश्वराची यथार्थ कृपा प्राप्त करू शकतच नाही. मग किती स्मरण करा, जर श्रद्धा नसेल साधनावर तर काहीच होत नाही. मी तुम्हाला सांगत होतो, एक पोरगा गरीब असतो. ट्रेन वेगात जाते, ट्रेन कुठल्या तरी स्टेशनवर थांबते. त्या पोराच्या डोक्यावर एक माठ आहे. त्या माठामध्ये अत्यंत थंड असं पाणी आहे. ट्रेन थांबल्यावरती तो पोरगा एका ग्लासात पाणी ओततोय आणि पाणी पाणी म्हणून त्या प्रवाशांकडे प्रत्येक डब्यामध्ये तो पाहतोय कोण पाणी मागतोय. एक सेठजी त्या पोराला पाहतोय, तो म्हणतोय, बेटा एका ग्लासाची किंमत किती? पाण्याच्या एका ग्लासाची किंमत किती? म्हणे 25 पैसे. म्हणे 15 पैशात नाही देत का? तो पोरगा पुढे निघाला, ते पाणी परत मडक्यात ओतून दिलं आणि हसत हसत चाललेला आहे. त्या डब्यामध्ये एक महात्मा आहे बसलेला. तो महात्मा त्या डब्यातून खाली उतरलेला आहे. त्यानं त्या मुलाकडे पाहिलंय. त्याच्या हसण्यामध्ये काहीतरी गूढ आहे, काहीतरी लपलेलं आहे, काहीतरी सांगायचंय त्याला. त्या महात्म्यानं पाहिलंय आणि महात्मा गाडीतून खाली उतरला आणि त्याच्या जवळपास चाललेला आहे. बेटा थांब. तो हसला का? मी काय करावं? सेठजीनं पाणी मागितलं, पण त्यानं त्याची किंमत विचारली. त्या शेठजीला तहानच नाही. तहान नाही, तू कसं ओळखलं? ज्याला तहान असते
तो आधी पाणी पिऊन घेतो आणि मग किंमत विचारतो. हे मानसशास्त्र आहे. तुम्हाला जर खूप तहान लागलेली आहे ना, मग तुम्ही विचार करत नाही. त्याला तहानच लागलेली नाही, तो फक्त चर्चाच करतोय. तसं आमच्या मित्र हो, आम्हाला जीवनामध्ये परमेश्वर प्राप्त करून घ्यायचे आहे. ती तहानच नाही आम्हाला. आम्ही नुसतेच वाद विवाद करतो, चर्चा करतो. जर परमेश्वर आहे तर मग जिक्र कशाला, आणि जर परमेश्वर नाही तर मग फिक्र कशाला, काही गरज आहे? जर परमेश्वर आहे तर त्याची फिक्र करण्याची गरजच नाही, वाद विवाद करण्याची गरजच नाही. काय करण्याची गरज आहे? तो परमेश्वर कशानं मिळेल, कशानं प्राप्त होईल, त्या साधनाकडे आपण धावत असतो. व्यर्थ चर्चा आपण करत नसतो. बऱ्याच वेळा असं होते, बऱ्याच वेळा असं होते. मंजिलों को गुमराह करते हैं कुछ लोग, मंजिलों को गुमराह करते हैं कुछ लोग, रास्ता किसी से पूछना नहीं भटकाते हैं कुछ लोग. वस्तुस्थिती अशी आहे. जर आपल्याला परमेश्वर समजलेला आहे तर आपण काय करायला पाहिजे, नेमकं करायला काय पाहिजे? तो परमेश्वर कशानं मिळेल, कशानं प्राप्त होईल, त्याचं साधन आपण आचरण्याची सुरुवात करायला पाहिजे. स्मृती स्थळातली किती उदाहरणं आहेत आपल्या समोर, किती उदाहरणं आहेत आपल्या समोर. श्री नागदेव आचार्य, निंब्याला आश्रम असतो त्यांच्या, निंब्याला त्यांचा आश्रम असतो आचार्यांच्या. आचार्यांचं जे निरूपण असते, आचार्यांचं जे बोलणं असते, आचार्यांची जी वाणी आहे ती एवढी वेदवंती असते. त्यांच्या शब्दानं बोध होत असतो. आचार्य बसलेले आहेत निंब्यामध्ये, एका यजमानाच्या इथं गेलेले असतात, बसलेले आहेत. अचानक शेवगावीच्या थी भट बैलगाडी घेऊन कुठेतरी चाललेले असतात. नेमकं त्या गलीनं चाललेले आहेत. त्यांनी पाहिलंय आचार्य बसलेले आहेत, आचार्यांचे निरूपण चाललेलं आहे. त्यांनी ते निरूपण ऐकलंय, ऐकलं ते निरूपण, गाडीवरून खाली उतरले, आचार्यांच्या जवळ गेले. फक्त एकच प्रश्न विचारला. ते म्हणतायत, आचार्य हो, लोहो बंद गाडा जडला असे. तुम्ही पाहिल्या ना बैलगाड्या पाहतात ना, त्या चाकावरती धाव असते लोखंडाची. काय लोहानं बंद झालेला तो गाडा, ती धाव ती मुक्त कशानं होईल? प्रश्न विचारलाय त्यांनी. प्रश्न आहे फार कूट, गूढ प्रश्न आहे. तसा हा जीव संसारामध्ये ओला पोवलेला आहे. रात दिवस हा संसारातच आहे. आम्ही भक्ती जरी करतो तरी आपली काहीतरी अपेक्षा असतेच असते. त्याच्यामुळे आपण याच्यातून पार होऊ शकत नाही. नाहीतर परमेश्वराचं नाम उद्धारक आहे. परमेश्वराचं नाम संसारातून सोडवणार आहे. मात्र या अपेक्षेमुळे आपण संसारात जसं चिखलामध्ये बुडालेलो असतो तसं संसारात आपण बुडालेलो आहे. ही भटानं प्रश्न विचारलेला आहे. श्री नागदेव आचार्य उत्तर देत आहेत.
भेटती द्रावक गोटे तर लोहासी झरा फुटे. आचार्यांनी फक्त एवढंच उच्चारलेलं आहे. द्रावक गोटे जर भेटले तर लोखंडाचं पाणी होते, त्याच्यातून तो मुक्त होतो. तसं जर ज्ञानी भेटले, परमेश्वराला जाणणारे जे ब्रह्मविद्येचे तत्ववेत्ते जर भेटले तर संसार आणि परमार्थ त्याला सहज कळतो. संसारात आपण भ्रमतो का, संसारामध्ये आपण फिरतो का, आणि याच्यातून मुक्त व्हायचा रस्ता ब्रह्मविद्येचे तत्वज्ञानी सांगतात. आचार्यांनी एवढंच निरूपण केलं की वटानं संसाराचा त्याग केला आणि आचाराला लागून गेले. प्रतीक्षा केली नाही त्यांनी. म्हणून नागदेव आचार्य म्हणताय त्या खिवटाचं वय झालेलं असते, 60 वर्षाच्या वर गेलेले आहेत. आचार्य सांगतात कीटकी काष्ट कोरिता ओम निगे तर निगे. एखादा भुंगा आहे, षटपद आहे काळा, तो लाकडाला कोरत असतो. कोरता कोरता ओम काढावा अशी त्याची इच्छा नाहीये, त्याला माहिती नाहीये, पण त्याच्यातून तो ओम निघून जातो. तसंच या भटाला याचं वय झालंय, याचा आता उद्धार होण्याची शक्यता नाही. मात्र त्या परमेश्वराची काय प्रवृत्ती आहे का या 60 वर्षानंतर देखील याला बोध झाला. बोध होणं महत्वाचे. 56 नंतर कोणालाच परमेश्वर बोध देत नाही, हे लक्षात ठेवायचे. परमेश्वर आणि जीव ही जाणीव 56च्या आत होत असते. अनुसरावं कधी हे आपण ठरवायचे आहे. मात्र 56 नंतर बोध परमेश्वर देत नाही, परमेश्वराची प्रवृत्ती नाही. तुम्हाला मी सांगत होतो जे जाणून घेतात ते वादविवादामध्ये पडत नाही. जे परमेश्वराला समजून घेतात ते खोलामध्ये शिरत नाही. माईम भट्ट स्वामींच्या दर्शनाला आले, बोध झाला त्यांना, समजून गेले हा परमेश्वर आहे. आपला जन्म आता संसारात न देता परमेश्वराकडे द्यायला पाहिजे. 1 वर्षाच्या आत बोध झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत ते निघालेले आहे. लीळाचरित्राची उदाहरणं आपल्या समोर आहेत. जास्त जाणून घेण्याची काही आवश्यकता नसते. आपल्याला जर परमेश्वर समजला तर त्या परमेश्वराच्या मार्गाने आपण चालायला पाहिजे. पण मात्र त्या परमेश्वराकडे जाण्यासाठी आपल्याजवळ तेवढी उत्कटता पाहिजे. जसं ज्याला पाण्याची तहान लागली तो किंमत विचारत नसतो, पाणी घेतो, गटागटा पितो, हे महत्वाचे आहे. तसंच ज्याला परमेश्वराची चाड लागलेली आहे, प्राप्तीची तळमळ लागलेली आहे, तो व्यर्थ वाद विवादात पडत नाही. सगळ्यात महत्वाचे आहे. स्मृती स्थळातले तुम्हाला काही उदाहरणं मी सांगत होतो. श्री नागदेव आचार्य बसलेले असतात. आकाईसा नावाची त्या गावात एक भक्त असते. त्या गावात एक भक्त असते आकाईसा, निंब्यामध्ये. विधवा स्त्री आहे, जिचे पती
काल धर्माला निघून गेलेले असतात. तिचा हा पुत्र आहे, 12-13 वर्षाचा, कोवळ वय आहे. संस्कार एवढे चांगले आहेत त्यांचे, आईच्या सोबत आचार्यांना ऐकायला येत असतात, निरूपण ऐकतात. आचार्यांचं ते बोलणं, ते निरूपण ऐकल्यावरती त्यांच्यावरती एक प्रभाव पडतो, त्यांचे संस्कार जागृत होतात. आणि एक दिवस आपल्या आईला म्हणतात, आई मी आचार्यांचे शिष्यत्व पत्करू, आचार्यांचे शिष्य मी बनू, अनुसरू. ते म्हणते हो, फार चांगली गोष्ट आहे. पहा ती माता जिला परमेश्वर समजलेला आहे, ती आपल्या लेकराला म्हणते काही हरकत नाही, जा. आचार्यांच्या जवळ आले आणि ती अनुसरले. त्यांनी आपला पुरा जन्म परमेश्वराला दिला. एक दिवस आचार्य त्यांना निरूपण करत असतात, अस्थिपरी ऐकून घेतलेली आहे. ते म्हणतायत, आचार्य आता कशाला जास्त निरूपण करतात? ब्रह्मविद्येच्या दारवंठा का उकळता, का उघडता? एवढं मला आचरू द्या. त्यांना तेवढं समजलं आणि त्याच्यावरती परमेश्वराची प्राप्ती त्यांनी करून घेतली. ज्ञान असं आहे, ज्ञान आगार आहे, मात्र ते ज्ञान थोडस जरी आपल्याला समजलं, परमेश्वराचा मार्ग आपल्याला समजला, त्या मार्गाकडे आपण वळायला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी महत्वाचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्यावरती संस्कार करून घेण्यासाठी महत्वाचे आहे काय? सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंग्र कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो. सतसंग करणं सगळ्यात महत्वाचे. आपल्याला मनुष्य देह मिळालं, एवढं सुंदर मनुष्य देह आहे. 84 लक्ष योनीमध्ये सर्वात श्रेष्ठ असलेलं हे मनुष्य देह. बाकीच्या देहामध्ये तुम्ही विवेक विचार करू शकत नाही. बाकीच्या देहामध्ये तुम्ही भक्ती करू शकत नाही. मनुष्य देहाच्या व्यतिरिक्त जेवढ्याही योनी आहेत तेवढ्या विरक्ती करू शकत नाही. हे मनुष्य देह केवढं महत्वाचं आहे. एक राजा असतो. राजा नगरामध्ये फेरफटका मारायला निघाला. नगराच्या बाहेर एक लोहार असतो. लोहार हातात भाता आहे, लोखंडाचे अवजार तो बनवत असतो. राजानं पाहिलंय, त्याची अवस्था पाहिली, त्याचे दारिद्र्य पाहिलंय. राजा म्हणतोय त्या लोहाराला का मी तुला बक्षीस देतोय, ही चंदनाची बाग तुझ्यासाठी. ती चंदनाची बाग त्याला देऊन दिली. 2-4 वर्ष झाले. राजा पुन्हा फेरफटका मारायला गेला. राजानं पाहिलंय तो लोहार, त्याची अवस्था जशी आहे तसं. त्या लोहाराला विचारले, का रे तुला मी चंदनाची बाग दिली, तू काय केलंय? मग त्याचे कोळशे बनवले, कारण याच्या कोळशे टाकायला लागतात. अरे मूर्खा, थोडंफार काही चंदन आहे का? लाकूड
म्हणे आहे. ज्या व्यापाऱ्याकडे जाऊन विकल्यावरती त्याची किंमत त्याच्या लक्षात आली, त्यांना डोकं धरलंय आपलं. काय नशीब आपलं. तो म्हणतोय राजे सरकार पुन्हा एक बाग द्या. राजा म्हणतो आता बाग मिळत नाही. तसं आपल्याला चंदनाची बाग मिळालेली आहे. मनुष्य देह म्हणजे चंदनाची बाग आहे. याच्यात हा लोहार आहे, आत बसलेला आत्मा. काय करतोय आपण? अधमती अधगती अधरतीनं स्वार्थामुळे, प्रतिष्ठेमुळे, लोभापायी, नाना प्रकारच्या दोषामुळे हे संपूर्ण शरीर प्रपंचामध्ये घालून देतोय. रात दिवस त्याच्यामध्ये घालून देतोय. अन्य वार्ता करतो काय, चुगल्याच्या आड्या करत राहतो, द्वेष करत राहतोय, परमेश्वराची भक्ती करत नाही. हा एवढं सुंदर देह मिळालं, जसं त्या लोहारानं वाया घातलंय तसंच आपणही वाया घालतोय. केवढं सुंदर मनुष्य देह. काय उपयोग करायला पाहिजे आपल्याला, काय करायला पाहिजे? सुसंगती सदा घडो. चांगल्याची संगत. आपलं कुठलं भाग्य आहे हो? भांडारेकाराचं भाग्य आहे, साक्षात परमेश्वर त्यांना भेटले. अरळकाचं भाग्य आहे, श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन झाले. आपलं कुठलं भाग्य आहे? तरी आपण भाग्यवान बनू शकतो, बनू शकतो. संतांचा सहवास आपण करायला पाहिजे. ज्ञानियाचा आपण सहवास करायला पाहिजे, त्यांच्या सान्निध्यात जायला पाहिजे. करतो का आपण? जर केला तर केवढा फायदा होतो पहा. एक चोर असतो, अत्यंत विद्वान असतात चोर, अत्यंत बुद्धिमान असतात. लॉकर असतात ना अलीकडे बँकेतले, ती खोलतात. एटीएम आहे ना, ती उचलून घेऊन जातात. काय करणार तुम्ही? चोर एवढे बुद्धिमान आहेत. असा एक चोर असतो बुद्धिमान, त्याला वाटलं आपण चोरी करावी, पण कुठं? रोजच छोटी छोटी चोरी करा आणि पुन्हा द्या. एका दिवशी सापडला तर राजा फाशीवर देईल. त्याच्यापेक्षा एकच वेळ चोरी करायची. चांगला मालदार श्रीमंत व्यक्ती पाहिजे. एकच वेळा असा माल लुटून आणायचा का जीवनभर चोरी करण्याची मग आवश्यकता नाही पडली पाहिजे. आणि झालं. विचार केला, विचार आता ताबडतोब अंमलात आणायचे, कृती करायची आहे. आपण केवळ विचारच करतो आणि तिथंच थांबतो. रोज विचार करतो, पहाटे लवकर उठायला पाहिजे, पण गाढ झोप लागते अशा वेळेस. उठतो का? रोज विचार करतो आपण. सूत्रपाठ आपण पाठ करायला पाहिजे, रोज विचार करतो. गीता आपण मुखोद्गत करायला पाहिजे, पण करत रोज विचार करतो. रोज लीळा आपण 5-7 वाचायला पाहिजे, नाही वाचत. 2 दिवस वाचतो, तिसऱ्या दिवशी आळस. त्या चोरानं विचार केलाय, लुटायचे आहे, पण श्रीमंताला कायमची आपली ददात मिटून जाईल, दारिद्र्य नाहीसं होईल. तो चोर अर्ध्या रात्री निघालाय. सुंदर असं गाव असते, त्या गावामध्ये अत्यंत श्रीमंत देशमुख गेला. त्याच्या वरांड्यात गेला. मात्र त्यानं पाहिलंय आज सत्संग बसलेला आहे. तुमच्यासारखी मंडळी बसलेली आहे ऐकायला. आणि तिथे एक साधू, विरक्त साधू कथा करत असतात.
श्रीकृष्ण भगवंताची कथा चालू आहे. गोकुळात भगवंत वाढत चाललेले आहे. माता यशोदा श्रीकृष्ण भगवंतांना सजवते आहे. कमरेला पितांबर, गळ्यामध्ये वैजयंती माळा, सोन्याचा मुकुट आहे, संपूर्ण शरीरावरती सोन्याचे अलंकार, त्याच्यामध्ये हिरे माणक पाचू बसवलेले. तसाच बलराम. आणि आता त्यांना दीक्षा दिल्या जाते. कुठली दीक्षा? मानवभावाची नाही. हा दीक्षांत हा शब्द प्रत्येक साहित्यात आहे. ज्यांनी ग्रॅज्युएशन केलं त्यालाही दीक्षांत सर्टिफिकेट मिळते. तसं बलराम आणि कृष्णाला दीक्षा दिल्या जाते. कशाची? आता गवळी आहे ना, गवळी कशाची दीक्षा देणार? वासर गायी चारण्याची दीक्षा. खांद्यावर घोंगडी दिली, हातात काठी दिली, मात्र अलंकार सोन्याचे, त्याच्यावर हिरे माणक मोती बसवलेले. आणि ही कथा चालू आहे. चोर ऐकतोय. चोराचं लक्ष कशावर असते? सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती. समजा तुम्हाला भूक लागलेली आहे आणि किती निरूपण चाललेलं आहे, तुमचं लक्ष कशावर राहणार? काय? आता लक्ष कुठे आहे आपलं? त्या चोराचं लक्ष आहे का कृष्णाच्या हातामध्ये, डोक्यावरती, पायामध्ये, कमरेमध्ये सोन्याचे अलंकार आहे आणि करोडो रुपयाचे आहेत. तो हिशोब लावतो आहे. बस आपण या दोघांना लुटायचे आहे. किती वर्षाचे आहे? 10-12 वर्षाचे. काय मोठेही नाहीत ना. आपण त्यांना लुटू शकतो. रामपुरी चाकू आहे आपल्या जवळ. चोराच्या मनामध्ये फक्त आता नाव त्याने लक्षात ठेवलंय, कृष्ण आणि बलराम. त्याच्या ध्यास चाललेला आहे. कृष्ण आणि बलराम यांनी निरूपण केलं ना, तो कृष्ण कसा आहे? निळसर वर्णाच्या. पावसाळ्यामध्ये जे ढग असतात ना पाण्यानं भरलेले, अगदी निळसर छटा आहे ज्यांची, मात्र अत्यंत सौंदर्यवान आहे. ऐकलेलं आहे त्यानं, लक्षात ठेवलेलं आहे, कारण लुटायचं आहे. त्याचं वर्णनही त्यानं व्यवस्थित लक्षात ठेवलेलं. तो विचार करतो का त्यांच्या पतात सांगितला नाही यानं. या साधू आता जाईल जंगलामध्ये, त्याला आपण पता विचारू. चोर निघाला, त्या वाटेनं निघालेला आहे ज्या वाटेनं साधू जाणार आहे. त्याचं झोपडं असते जंगलामध्ये. हा उभा राहिलेला आहे झाडाखाली, वाट पाहतोय. सुंदर असं चांदणं पडलेलं असते. त्या चंद्राच्या प्रकाशात हा चाललेला आहे साधू. प्रवचन संपलेलं आहे, निघाला. जंगलाकडे निघालेला आहे, झोपडीकडे निघालेला आहे. अर्धा रस्ता चालून गेलेला आहे. अचानक चोर त्याच्या समोर उभा राहिला. अरे थांब. थांबला साधू. घाबरलाय. रामपुरी चाकू काढलाय यानं बाहेर. त्याच्या गळ्याजवळ नेलेलं आहे. सांग, ते 2 पोरं कोण आहेत? कुठे राहतात? कुठले पोरं? अरे आता तू सांगत होता ना त्या देशमुखाकडे, कथा करत होता ना काहीतरी. म्हणे हो. अरे त्यांच्या अंगावर एवढे अलंकार आहेत, मी लुटणार त्यांना. त्याच्यातले अर्धे तुला देणार, पण सांग ते कुठं राहतात? म्हणते अरे मूर्खा चोरा, अरे ते द्वापार युगाची घटना, तू खोटं बोलतोय. ते मला माहिती नाही. ते सांग, त्यांचे नाव सांग आणि कुठं राहतात ते सांग.
नाव तू ऐकलेले कृष्ण बलराम? म्हणे हो. पण ते कुठं राहतात ते नाही सांगितलं. गाई वासरं कुठं चारतात ते सांग. असं या साधूला वाटलं नाही सांगितलं खलास व्हायचं, त्याच्यापेक्षा सांगूनच द्या ना. सांगितलंय जा, गोकुळामध्ये जा. ते गोकुळात राहतात, वृंदावन मध्ये गाई वासरं चारायला रोज जातात. निघाला चोर. गोकुळ आणि वृंदावन आता विचारत विचारत चाललाय. मात्र नाव विसरत नाही, कृष्ण आणि बलराम. गेलाय, गोकुळात पोचलाय. गोकुळात असलेले त्यांना विचारलंय का हो कृष्ण बलराम माहिती आहे? कोणाला माहिती नाही? कोणाला माहिती नाही? आजही माहिती आहे त्या लोकांना. म्हणे ते गाई वासरं चारायला जातात. म्हणे हो जातात. रोज जातात? म्हणे रोज जातात. कोण्या जंगलात? म्हणे इथं वृंदावन आहे, वृंदावन मध्ये जातात. वृंदावनाचा पत्ता विचारला, निघाला हा भाऊ. वृंदावन मध्ये जाऊन पोचलाय. दिवस मावळलेला असतो. आता ते निघून गेलेले आहे. आता सकाळी येतील चारण्यासाठी. तोपर्यंत आपण झाडावरती बसावं. बसला झाडावरती, प्रतीक्षा करतोय. हो, कसली प्रतीक्षा असेल ती? ज्याला तहान लागावी ना त्याची प्रतीक्षा, ज्याला खूप भूक लागलेली आहे त्याची प्रतीक्षा. हा झाडावर बसलाय. कृष्ण आणि बलराम, कृष्ण आणि बलराम. रात्रभर तो नाव घेतोय, रात्रभर. आणि अशी प्रतीक्षा आहे, अशी वाट पाहतो आहे, केव्हा येईल ना केव्हा नाही, केव्हा त्यांना पाहू, केव्हा त्यांना लुटू. बस हेच विचार त्याच्या मनामध्ये. बस दिवस उजाडला, दिवस उजाडला. त्याचा उत्साह मावळलेला नाहीये. कृष्ण आणि बलराम त्याची तो वाट पाहतोय, त्याचे वर्णन ऐकलेलं आहे. आणि त्याची ती भक्ती असते. कारण गीतेत भगवंत सांगतात, लक्ष द्या, माम हि पार्थ व्यपाश्रित्य ये पिस्यु पाप योनय श्रियो वैशास्तथा शूद्रास ते प्रियांती पराम गती. हे अर्जुना, किती पाप्यातला पापी जरी असला, स्त्री आहे, शूद्र आहे, मात्र ते जर माझा आश्रय धरत असतील, ते जर माझी भक्ती करत असेल, मीच आधार जर त्यांचा असेल, तर त्यांच्या सारखं भाग्यवान कोणी नाही. त्यांना मी माझी प्राप्ती करून देतो. देवाचे वचन आहे. हा चोर आता तो भक्त बनून गेलेला आहे. भगवंताची तो आठवण करतोय. कृष्ण आणि बलराम मला केव्हा दिसतील? बस त्याचे डोळे वाट पाहताय. नील वर्णीय कृष्ण, आरक्त वर्णीय बलराम कधी येतील कधी नाही. जसं मास पाण्यातून बाहेर काढावं तसा तो तडफडत असतो. अचानक वासर पुढे आलेले आहे. वृंदावनामध्ये वासर येत आहेत. आनंद झाला याला. बस आता कुठल्याही क्षणी कृष्ण आणि बलराम दिसतील. आणि समोर पाहतोय एक तेजाचं वलय येते. परमेश्वर तेजाचा वलय घेऊन येत असतात. परमेश्वर आनंद घेऊन येत असतात. परमेश्वर शक्ती सामर्थ्य घेऊन येत असतात. जो जो परमेश्वराचा अवतार इथं अवतरतो तो तेजाचा वलय घेऊन येतो. श्री गोविंद प्रभू बाबा
मामाकडे झोपतात. ढोरकोटा असतो, जिथं गौऱ्या असतात. ती मामी एवढी विचित्र असते, झोपवते तिथं. एक दिवस अर्ध्या रात्री असा प्रकाश निघतोय. ती मामी म्हणते, हो उठा उठा, ते येडं पिसा आणून घातलंय, आग लावली त्यानं. मामा उठलाय, पिकोपाध्ये उठले, धावत गेले, पाहिले तो प्रकाशाचा तेजपुंज आकाशापर्यंत भिडलेला, आणि तो प्रकाश धीरे धीरे मूर्तीमध्ये सामावत असतो. परमेश्वर तेजोमय आहे. सह्यांचळाची चुळके, जयाची प्रभा मंडळ फांके, तो श्री दत्त ललाट फळके, नमस्करितो असे. उद्धव गीता ज्यांनी लिहिली कवीश्वर व्यासांनी, ते वर्णन करतायत, तेजाचं वर्णन करतात. त्या सह्याद्रीच्या शिखरावर ज्यांचं प्रकाश, दिव्य प्रकाश, ते शिखर ढवळून निघते, त्या दत्तात्रय प्रभूला माझा नमस्कार. प्रकाश महत्वाचा आहे. श्री कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला जे दिव्य रूप दाखवलंय, हजारो सूर्य एकाच वेळेस उदयाला आले असा प्रकाश. दिवी सूर्य सहस्रस भवे द्युग पदुत्थिता, यदि भासदृशी सास्यात भासस्तस्य महात्मा. परमेश्वर तेजोवलय. आता लीळा सांगितली दादांनी. परमेश्वर स्वयंप्रकाश. तेजाचे वलय येत असते. त्या चोराला त्या तेजातून दिसते दोन मूर्त्या येताना. कृष्ण आणि बलराम 12-12 वर्षाचे, ज्यांच्या आधी विसरुडी निघालेलं नाही, अत्यंत कोवळे. काय सुंदर ते पुरुष. आले ते जवळ, चोराने वरून खाली उडी मारली, रामपुरी चाकू काढलाय, कृष्ण आणि बलरामाला लावलाय. काढा अलंकार, काढा पटपट. भगवंत हसतायत चोराकडे पण. अलंकार काढले, त्याच्याजवळ दिले. न कळत स्पर्श झालेला आहे त्याला. त्या स्पर्शात असलेला आनंद, त्या स्पर्शात असलेला जो जिव्हाळा आहे, अरे कधीतरी देवाचा स्पर्श, कधीतरी सात्विक माणसाचा स्पर्श, कधीतरी रजतम सत्वाचा वेगळा झालेला साधू, त्याचा स्पर्श. त्याच्या पायावर डोकं ठेवा, काय आनंद येतोय. जो निर्गुण पुरुष असतोय, म्हणून साधूंच्या पायावर आपण डोकं ठेवतोय, त्याला कारण आहे त्याचा स्पर्श. काय अनुभूती आपल्याला देऊन जातोय नाही समजत आपल्याला. आपण मूर्खपणा करतो बऱ्याच वेळा. आपण म्हणतो कशाला ठेवायला पाहिजे डोकं. तुमच्या डोक्याची एवढी किंमत आहे, एवढी किंमत आहे. अरे मरून गेल्यावर ठोकर मारता कोणी विचारणारही नाही. या डोक्याची किंमत तेव्हा असते. सम्राट अशोक एक दिवस चाललेला असतो आपल्या पाटलीपुत्र शहरातून. हत्तीवरती त्याची मिरवणूक चाललेली असते. त्याचे अमात्य असतात बरेच. सम्राट अशोकानं पाहिलंय एक साधू चाललेला असतो, हत्तीवरून खाली उतरलाय, साधूच्या जवळ गेलाय, त्याच्या पायावर डोकं ठेवलंय. हा सम्राट आहे, अंबारीवर बसलेला. भारताचा सम्राट आहे. अशोक चक्र असते ध्वजामध्ये. तो अशोक राजा त्याच्या पायावर डोकं ठेवतोय. हे प्रधानाला काही बरं नाही वाटत, पण विचारावं कसं. एक दिवस, बरेच दिवस गेल्यानंतर एक दिवस तो सहज विचारतो, राजे सरकार
तुम्ही एवढे मोठे महान त्या साधूच्या पायावर डोक, हे डोकं त्या पायावर. त्यावेळेस सम्राट अशोक त्याला सांगतोय, प्रधानजी एक काम करा, या जंगलामध्ये जेवढे प्राणी आहेत प्रत्येकाचं मुंडकं कापून आणा आणि त्याच्या सोबत सोबत एखाद्या माणसाचंही मुंडकं आणा कापून. आणलंय. आता विकायला द्या. बकरीचे विकलंय, गाईचे विकलंय, म्हशीचे विकलंय, हत्तीचे विकलंय. माणसाचे डोकं कोणी घेते का? पाहिलं का तुम्ही कोणी विकत घेताना? काय किंमत आहे या डोक्याची? आहे किंमत? तुम्हाला भारताबाहेरच्या चायनाज मधला एक साधू लाओत्से म्हणून होऊन गेला. एक दिवस तो स्मशानातून चाललेला आहे अर्ध्या रात्री. अचानक एका खोपडीला त्याच्या पाय लागला. आता खोपड्या पडलेल्याच असतात. ते खोपडी उचलली यानं, आपल्या आश्रमात घेऊन आला, टेबलावर ठेवली. त्याचे शिष्य म्हणता, गुरुदेव हे काय? ही खोपडी. अरे ही खोपडी जेव्हा जिवंत होती तेव्हा याला किती अभिमान होता, किती अहंकार होता. मेल्यावर या खोपडीला लात मारली. काय केलं या खोपडीनं? या खोपडीकडे पाहून या खोपडीत विचार करा का या खोपडीची कुठलीच किंमत नाही. आहे किंमत? प्रकार काय झाला? कृष्ण आणि बलराम अलंकार काढून दिले. स्पर्श झाला देवाचा नकळत स्पर्श. त्या स्पर्शानं चोर बदलून गेला. अलंकार घेतले. आधी तो साधूकडे गेला. त्या साधूला सांगितले, घे याच्यातला अर्ध, कारण तुला सांगितलं होतं अर्धा माल. तो म्हणतो, कोणाला लुटून आणलंय? अरे कृष्णानी बलराम. कृष्णानी बलराम पागल झाला काय? दुसऱ्याला लुटून आणलं असेल म्हण, नाही कृष्णानी बलराम. अरे मी कसं खरं समजू? म्हण चाल माझ्या सोबत. नेलंय वृंदावन मध्ये. ते पहा कृष्ण आणि बलराम. याला कुठं दिसतात? तुम्हाला दिसते का? भूत दिसते. एकाला भूत दिसते आणि दुसऱ्याला दिसत नाही ना? नाही? आणि परमेश्वर दिसण्याची वस्तू आहे का? अनुभव करण्याची वस्तू. मात्र चोराला जे दिसते तो साधू म्हणतो, कुठं आहे? तुला दिसते आणि मला नाही दिसत. तो चोर देवाला विनंती करतो, कृष्णा बलराम एवढी कृपा कर ना, याला दाखव ना थोडस. याला दिसत नाही आहे ना तुम्ही. कृष्ण आणि बलरामानं ते आपलं रूप दाखवलंय. त्या साधूला काय आनंद झालाय. डोळ्यातून अश्रूच्या धारा चालल्या. देवाचे चरण पकडले. महाराज, जवळपास मी म्हातारा होण्यात आलो. एवढे वर्ष मी भागवत करतोय, पण कधी तुझं दर्शन झालं नाही. आणि या चोराला भगवंत सांगतात, अरे याच्या ठिकाणी माझ्या दर्शनाची जी उत्कंठ आहे, जी चाड आहे, जी आर्त आहे, जी तळमळ आहे, ती तुझ्या ठिकाणी कुठं आहे? कुठं आहे तुझ्या ठिकाणी? आम्ही नुसत्या कथाच सांगतो, आम्ही नुसतं भागवतच वाचतो, पण आतून कधी रंगून जातच नाही. पहा ना, साधूच्या सहवासानं, त्या संताच्या संगतीनं तो चोर बदलून गेला. म्हणून उत्कंठा, आवडी आपल्या ठिकाणी. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. त्या जे ज्ञानीजन आहे त्यांचे वाक्य आपल्या कानावर पडायला पाहिजे.
बराच वेळ झाला नाही बंद करावं सारंग भाऊ चालू द्या किती वेळ ती उत्कंठा ती चाड आपल्यात पाहिजे का परमेश्वर एक क्षणात भेटतो मात्र तो क्षण यावा लागतो ती संधी यावी लागते ती उत्कंठा आपल्या आत आपण ती पैदा करायला पाहिजे त्या देवाचे दर्शन घेण्यासाठी आपल्या आत ती पाहिजे पहा तुम्हाला माहिती आहे भारताला स्वातंत्र्य मिळालं पहिले राष्ट्रपती आपले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद बाबू पहिले राष्ट्रपती ते एवढे धार्मिक होते आज निधर्मी राज्य झालेलं आहे आपलं ते एवढे धार्मिक असतात का राष्ट्रपती भवनामध्ये दरवर्षी त्यांनी सत्संग घ्यायचा 7 दिवस सत्संग असायचा असंच सत्संग चाललेला एक साधू मद्रास मधला आलेला असतो फार विद्वान आहे त्यांचे नावही येते त्याच्यामध्ये 7वा दिवस उजाडलाय पार्लमेंटचे जेवढे सदस्य आहेत शेवटच्या दिवशी ऐकायला ते येतात पहा तुम्हाला काय सांगतोय ते लक्षात घ्या समारोप आहे शेवटचा दिवस आहे प्रवचनाची सांगता आहे राष्ट्रपतींनी एक प्रश्न विचारला साध्य समोर दिसते आहे साधनाच्या रस्त्यावर तो चालतो आहे साधक आहे तो त्याला साध्य दिसते आहे समोर फायनल गोल अंतिम लक्ष्य समोर आहे साधनावरून तो चालतो आहे तरी त्याला साध्य प्राप्त होत नाही याला काय कारण बऱ्याच वेळा आपण अनंत जन्मामध्ये किती जन्म आपले गेलेले आहेत हजारो लाखो करोडो जन्म आपले निघून गेले तरी आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होत नाही याला काय कारण साधन आपण आचरलं नाही काय आचरलं असेल पण तिथपर्यंत आपण पोचलो नाही काय कारण आहे राष्ट्रपतींना वाटलं का फार लंबलचक अशा प्रकारे हे भाषण करतील 1 तास 1.5 तास मात्र नाही त्या साधूंनी फक्त एकच वाक्य सांगितले एकच शब्द सांगितला जब तक आपके अंदर में व्याकुलता नहीं जब तक आपके अंदर में साध्य की प्यास जगती नहीं तब तक प्राप्ति बहुत दूर है आमचं असंच आहे परमेश्वर जर आपल्याला जवळ करायचं असेल परमेश्वराची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर आपल्या भक्तीमध्ये उत्कटता पाहिजे नाही तर आपण हातात गाठी घेत असते त्यांना कुठं लक्ष असते काय असते पता
आपण साधन तरी व्यवस्थित आचरतो काय? साधनामध्ये उत्कटता पाहिजे, तीच आपल्यात नाही. ती जर असली तर परमेश्वर सहज दर्शन देतात, प्राप्ती करून देतात. एक उदाहरण सांगणार आणि प्रवचनाला विराम देणार. देईगाव नावाचं गाव आहे, डोमेग्रामच्या पलीकडे. छिन्नस्थळीच्या समोर दिसते आहे. ज्यांनी डोमेग्राम केलेलं आहे त्यांना माहिती आहे. नदीचं विस्तृत असं पात्र आहे. केवढी मोठी नदी दिसते आपल्याला. त्याच्या पलीकडे देई गाव आहे. त्या गावामध्ये एक सासूरवासी. सासूरवासी म्हटल्यावरती सगळ्यांचे धाक असतात. मात्र जर ती भक्ती करत असेल, देवधर्म करत असेल, तर तेवढ्यापुरती मोकळीक असते. ती काही बायांच्या सोबत पिंपळ शिंपडण्यासाठी जायची. हिंदूंचे असे काही धार्मिक विधी आहेत. हातात तांब्या आहे, तांब्यामध्ये पाणी आहे. पाणी घेऊन पिंपळ शिंपडल्याला जायची. 4-5 बाया, त्या बायांच्या सोबत ती जायची. मात्र ते एक फक्त निमित्त आहे तिचं. कारण तिनं कधीतरी स्वामींना दुरून पाहिलेलं असते. स्वामी श्री चक्रधर प्रभू त्या छिन्न पापी गुंफेत असतात मुक्कामाला. तिथून कधीतरी ही बाई दुरून कधीतरी तिनं पाहिलेलं आहे त्या देवाला. मात्र त्या देवाला भेटायचे आहे तिला. ते दुरून ती पिंपळ शिंपडण्यासाठी जायची. मात्र तिचे लक्ष त्या महापुरुषाकडे, स्वामीकडे. स्वामी आपल्या भक्तिजनासहित छिन्नस्थळीकडे येत असत. रोज छिन्न पापी गुंफेकडून घाट छिन्नस्थळीकडून उतरायचे आणि छिन्नस्थळी जवळ जाऊन बसायचे. सूर्य किती लांब आहे आपल्यापासून? किती लांब आहे तरी दिसतो ना आपल्याला, जवळ दिसतो ना. आता सूर्य आहे हो, प्रापंचिक जवळ आहे. तो तर साक्षात परमेश्वर आहे, चालता बोलता. तो परमेश्वर तिला रोज दिसायचा, रोज दिसायचा. रोज मनात वाटायचं भेटावं, जाऊन देवाला भेटायचं, ते सौंदर्य प्राशन करायचं. मात्र जाणार कशी? रोजची तिची इच्छा ती. आणि इच्छेला जर तुम्ही भाव श्रद्धा जर जोडली ना, ती वाढत जाते. तीव्र इच्छा होते. मग झालं. तिनं विचार केला. आता विचार केलाय का आज काही हो, आज त्या महापुरुषाला भेटायचे, जवळ जाऊन दर्शन घ्यायचे. झालं. बाया काही निघाल्यात पिंपळ शिंपडण्यासाठी. ती निघाली. हातात असलेला तांब्या तिनं फेकून दिला. स्वामीला पाहिलंय आणि आता ती धावत चाललेली. त्या वाळवंटातून चाललेली आहे. पलीकडे आता नदी लागलेली आहे आणि त्या नदीतून आता प्रवेश करते. तिच्या डोळ्यात आता दुसरं काही दिसत नाही. तिला केवळ स्वामी दिसतायत. भान हरपली, विसरली. जो परमेश्वराचा भक्त असतो तो पागल बनून जातो. मीराचं उदाहरण आहे आपल्या समोर. संत सुरदासाचं उदाहरण आपल्या समोर. हरदास म्हणून एक होऊन गेलेलं आहे. मानवा संत कितीतरी असे होऊन गेलेले आहेत. ती मात्र आता चाललेली, तिला काहीच दिसत नाही. आता तिला फक्त देव दिसतायत समोर. स्वामींची श्रीमूर्ती दिसते. कशावरून चालते काही तिला भान नाही.
मात्र पाहणारे पाहतायत. त्या बाया धावत गेलेल्या आहेत. गावात सांगतात, हो अमक्या तमकेची सून चालली, सासू अमक्या तमकेची पत्नी चालली, पाण्यातून चालली, आता ती बुडणार. सगळे लोक तिथे येत आहेत, पाहतायत. ती मस्तपैकी पाण्यावरून चाललेली. स्वामी महाराज बसलेले आहेत, तिच्याकडे अवलोकन करते. देवाजवळ असलेले भक्त बाईसा म्हणते, बाबा ही बाई बुडत का नाही? पाण्यावरून येते आहे, ही दुंबत का नाही, बुडत का नाही? स्वामी सांगतात, बाई ही बुडल कशी? जिला आमच्या दर्शनाची चाड आहे, उत्कंठ आहे, आवडी अनुराग आहे, तिच्या ठिकाणी कशी डुबलते? तिला तारून नेणारी आमच्या जवळ परमेश्वराजवळ कितीतरी शक्त्या असतात, ज्याला ओळखण्या असं म्हटल्या जाते. सहज ती बाई देवाजवळ आली. जसं नदी सागराला मिळते, सासुरवासीन कन्या बापाला भेटते, आईला भेटते, तशी ती देवाला भेटते, कडकडून मिठी मारते. तिच्या पाठीवरून श्रीकर फिरवतायत, बसली. परमेश्वराची जर आवडी असली, परमेश्वरावरती जर आपली श्रद्धा असली, मात्र आपण त्या परमेश्वरानं सांगितलेल्या मार्गावरून चालायला पाहिजे. तर परमेश्वर दूर नाही आहे, परमेश्वर जवळच आहे. नामाचे 10 ठाय तुम्ही ऐकत असाल. परमेश्वराचे नाम अशा प्रकारे असते, तो परमेश्वर ओव्हरफ्लो म्हणून वाहत असतो. आपल्या आतून बाहेरून त्याचं नाम उच्चार आपल्याला व्हायला पाहिजे. परमेश्वराची प्राप्ती व्हायला उशीर लागत नाही, मात्र आपल्याजवळ ते पाहिजे, उत्कंठा पाहिजे, आर्त पाहिजे, चाड पाहिजे. आपण सगळेच भाग्यवान आहात. या मंदिराच्या परिसरात आपण बसलेलो आहे, तुम्ही पाहताय. फार पूर्वी या मंदिरात मी यायचो. करदगावला खूप वर्षापूर्वी मी, आमचे श्री गुरुजी जाधववाडीचे बाबा, जवळपास आम्ही 30 साधू संत होतो. त्यावेळेस इथूनच गेलो. तेव्हा एक बुवाजी होते, बरंच काहीतरी नाव होतं त्यांचं. हा, तेव्हा मंदिर फार छोट. नंतर आता नुकतंच ज्यांचं निधन झालंय, कैवल्यवासी दिवाकर दादा, सुंदर अशी व्यवस्था इथं त्यांनी केली. त्यांची उणीव भरून निघणं अशक्य आहे. तरी आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सारंगो निश्चितच या मंदिराची ते सेवा करतायत. स्थानाचं वैभव जर वाढवलं तर आपलंही वैभव वाढत असते. आपण पाहतोय एवढं सुंदर कार्य केलंय त्यांनी. वर्धापन दिन या आपण पाहतोय, जवळपास 53 नावं किंवा 52 वर्ष वर्धापन हा सोहळा इथं आज साजरा होतो आहे. दुःखही आहे आणि आनंदही आहे. जे जातात दुःखही वाटते, मात्र परमेश्वराला ते पावतात, पुन्हा संबंधाला ते पावतात. कारण या संसारात राहावं किती दिवस. स्वामींचे सूत्र आहे, ज्ञानिया मेला निका, अनुसरल्या पुरुषाने लवकर मरावा. का मरावं? हे संपूर्ण जग विषयानं भरलेलं आहे.
याच्यामध्ये जड आणि चेतन पदार्थ कधी कुठे आघात करतील आणि तुम्ही धर्मापासून जाणार, त्याच्यापेक्षा जोपर्यंत धर्म आहे तुमच्या आत तोपर्यंत गेलेले बरे. स्वामी सांगतात आमच्या माग जगण्यापेक्षा लवकर गेलेले. प्रेमी भक्तानं वाचावं, मात्र असे जे आहेत त्यांनी लवकर जावं. पण जे धर्मनिष्ठ कार्य करतात त्यांचं असणं अत्यंत गरजेचं असते. त्यांच्या निमित्तानं आपण त्यांना श्रद्धांजली देतोय. 2 मिनिट